कोल्हापूर शहरात गेली 2 वर्ष उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर एसटी बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमात बोलताना नामदार सरनाईक यांच्या घोषणांची एसटी सुसाट धावल्याचं दिसलं। रंकाळा एसटी बस स्थानकाचं विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण शासन निधीतून केलं जाईल, तर जिल्ह्यातील अन्य 6 एसटी बस स्थानकांचा विकास खाजगीकरणातून केला जाईल, अशी घोषणा नामदार सरनाईक यांनी या कार्यक्रमात केली। कोल्हापूर शहरात मध्यवर्ती एसटी बस स्थानकापाठोपाठ सर्वात मोठं स्थानक म्हणून छत्रपती संभाजीनगर एसटी बस स्थानकाचा उल्लेख केला जातो। सुमारे 9 एकर जागेत संभाजीनगर एसटी बस स्थानक उभारलं असून त्यावर 9,80,00,000 रुपये खर्च करण्यात आलेत। 172 एसटी बसेसची ये-जा या स्थानकातून होणार आहे। या स्थानकाचा लोकार्पण सोहळा तब्बल 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडला। पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। यावेळी बोलताना पालकमंत्री नामदार आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास वेगानं होत आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी जादा एसटी बसेस द्याव्यात अशी मागणी केली। याचबरोबर आरटीओ कार्यालयाकडून वाहनधारकांवर चुकीच्या पद्धतीनं कारवाई होते त्यांना पायबंद घालावा, एसटी चालक वाहक यांच्या बदलीसंबंधी एक नियमावली तयार करावी यासह अन्य मागण्या केल्या। तर जिल्ह्याच्या दुर्गम आणि डोंगरी गावांमध्ये एसटी सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली। त्याची दखल घेत नामदार सरनाईक यांनी विविध घोषणा केल्या। त्यामध्ये रंकाळा एसटी बस स्थानकाचं विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण शासन निधीतून केलं जाईल, तर जिल्ह्यातील गारगोटी, राधानगरी, ताराबाई पार्क, मलकापूर, ज्योतिबा आणि मुरगोड या 6 एसटी बस स्थानकांचा विकास खाजगीकरणातून केला जाईल अशी घोषणा नामदार सरनाईक यांनी केली। पहिला सर्वप्रथम जाहीर करून टाकतो, तुम्हाला जेवढ्या बस पाहिजे तेवढा बस तुम्ही मागा। तुम्ही आज 10, 20 या ठिकाणी केला। मी कोल्हापूर जिल्ह्याला आबिटकर साहेब पुढल्या 2 महिन्यात 120 बस देतो। काय काळजी करू नका, तुम्ही मागताना थकाल परंतु मी देताना थकणार नाही एवढी ग्वाही आजच्या प्रसंगी तुम्हाला देतो। आणि काय हो, मी काय माझ्या खिशातनं देतोय का? तुमचंच आहे ते तुम्हाला परत देतोय। राज्यात आतापर्यंत 17 एसटी बस स्थानकांचं नूतनीकरण झालंय। उर्वरित स्थानकांचंही नूतनीकरण केलं जाईल। त्याचबरोबर प्रवाशांसाठी सर्व सोयींयुक्त 3,000 निवारे उभे केले जातील। आरटीओ कार्यालयाकडून ट्रॅक्टर नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही नामदार सरनाईक यांनी दिले। या कार्यक्रमाला नागेश कुलकर्णी, प्रशांत करवंदे, अमृता ताम्हणकर, संजीव भोर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। या दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या 27 संघटनांकडून नामदार सरनाईक आणि नामदार आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला।